बंधू आणि भगिनींनो, तुम्हा सर्वांना ख्रिस्तामध्ये सलाम. मी पास्टर सचिन गवई ॲडव्हान्टेज मीडिया सेंटरतर्फे तुम्हा प्रत्येकांचे मनपूर्वक स्वागत करीत आहे. बंधू आणि भगिनींनो, प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीचं ध्येय काय आहे, उद्देश काय आहे, जीवनाचा सार काय आहे, कशासाठी आपण धावत आहोत आणि एकंदरीत आपल्या सर्वांचा केंद्रबिंदू काय आहे, असं जर म्हटलं ना तर एकच उत्तर येतं, ते म्हणजे तारण. प्रत्येकांना हवं आहे आणि प्रत्येकजण त्याच्यासाठी कष्ट करतो आणि ह्या तारणाच्यासाठी देवाने स्वतः हस्तक्षेप केलेला आहे. स्वतः त्याने तारणाची योजना ही पृथ्वी, हा सूर्य, चंद्र, तारे, प्राणी मात्र करण्या अगोदरच करून ठेवलेली आहे आणि ती अक्षरशः मोफत, अगदी फुकटात आम्हाला दिलेली आहे. फक्त आणि फक्त आम्हाला ते हस्तगत करायचं आहे. प्रेषितांचे कृत्याचा 4 अध्याय 12 वचनामध्ये जर पाहिलं ना तर त्यामध्ये आम्हाला तारणाची स्पष्ट परिभाषा कळते. परंतु मुख्य मुद्दा हा आहे की तारण म्हणजे काय, यावरती आपण थोडा विचार विनिमय करूयात. सर्वात महत्त्वाचा शब्द तारण. विनाश, धोका किंवा मोठ्या आपत्तीपासून बचाव किंवा सुटका. माणूस बुडत आहे, तो खाली जात आहे अगदी तळाशी पाण्यामध्ये आणि योग्य वेळी त्याला मदत मिळाली ना तो पाण्याच्या वर येतो आणि म्हणतो की त्या माणसाला तारल्या गेलं, तो माणूस तारल्या गेलात. हा शब्द कधी ऐकलेला आहे का? याची सुरुवात झाली कुठे आणि आपण कळत न कळत त्या शब्दांचा उपयोग आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये नेहमी करत राहतो. तारण हा एक अनुभव आहे. देव आणि पापी यांच्यात काहीतरी घडतं. ते एकमेकांना अगदी खऱ्या अर्थाने भेटतात. ती व्यक्ती ख्रिस्तावर विश्वास ठेवते आणि देव त्यांना क्षमा करतो. जर तुम्हाला हा अनुभव कधी आलेला नसेल, तर तुमचे कधी तारण झालेले नसेल, तर ह्या देवाच्या वचनांकडे बघा, पवित्र शास्त्राकडे बघा. देव तारणाचे पहिले पाऊल उचलतो. तो पाप्यांना म्हणतो, पापी देवांचा शोध घेत नाही. जेव्हा पहिला मानव जेव्हा याने पाप केलं ना तर तो लपला, देव त्याच्याकडे गेला आणि देवाने आम्हा प्रत्येकांच्यासाठी एक योजना आखून ठेवलेली आहे. तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त आमच्या आयुष्यात आलात ना तर तेव्हा आम्हाला तारणाची खरी परिभाषा कळाली. जे पापाचं वेतन मरण होतं, परंतु ख्रिस्तामध्ये ते काय आहे? कृपादान आहे. तेच कृपादानाला तारण असं म्हणण्यात आलेलं आहे आणि तेच कृपादान त्याने आम्हा प्रत्येकांना देऊ केलेलं आहे, अगदी मोफत, जसंच्या तसं. आम्हाला काय करायचं आहे? आम्हाला फक्त विश्वास ठेवायचा आहे. जर तुमचं आणि तुमच्या घराण्याचं तारण व्हावयाचं असेल तर एकच नाव आहे. स्वर्गाच्या खाली आणि पृथ्वीवरती दुसरं कुठलंच नाव नाही. ते म्हणजे स्वतः प्रभू येशू ख्रिस्त. आणि जेव्हा आम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवतो ना तर तेव्हा आम्हाला ते तारण तो अगदी जसंच्या तसंच देतो. परंतु बंधू आणि भगिनींनो, ह्या तारणाच्यासाठी पित्याला खूप मोठी किंमत अशी चुकवावी लागली. देवाने जगावरती इतकी मोठी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, तो अशासाठी की जो कोणी त्याच्यावरती विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये. म्हणजेच काय की देवाची हीच इच्छा आहे की कोणाचाही नाश होऊ नये, प्रत्येकांना अनंत काळचं जीवन मिळावं, प्रत्येकांचं तारण व्हावं, ही त्याची अपेक्षा आहे. आणि ते करण्याच्यासाठी त्याने आपल्या एकुलत्या एक पुत्राला देखील स्वतःसाठी राखून ठेवलं नाही की जो कोणी त्याच्यावरती
म्हणजेच प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये. याचा अर्थ असा आहे की प्रत्येक जणांचा काय होणार आहे? नाश हा होणार आहे. कारण की पापाचं वेतन मरण आहे. परंतु त्यांना सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे, ही कोणाची इच्छा आहे? देव जो बाप याची इच्छा आहे. ही कोणाची इच्छा आहे? देव जो पुत्र याची इच्छा आहे. ही कोणाची इच्छा आहे? देव जो पवित्र आत्मा आहे. ह्या तिघांची पण एकच इच्छा आहे की प्रत्येक मानव जातीचं तारण व्हावं, प्रत्येक मानवाला देवाचा सहवास मिळावा, प्रत्येक मानव जातीला ते प्रेम, तो सदाचार, ते देवाचं सानिध्य प्राप्त व्हावं, जे की फक्त आदाम आणि हवा यांनाच प्राप्त झालेलं होतं. अक्षरशः देव त्यांच्यासोबत फिरायचात, बोलायचात, संवाद साधायचात. परंतु एक दिवस असा येईल की जेव्हा तुम्ही आणि मी प्रभू येशू ख्रिस्तासोबत भ्रमण करू त्या स्वर्गीय राज्यामध्ये. काय तुम्हाला त्या ठिकाणी जायचं आहे? जर तुम्हाला ते जागा हवी आहे, मी जातो आणि तुमच्यासाठी जागा तयार करतो, म्हणजे जेथे मी आहे तेथे तुम्ही देखील असावं. माझी इच्छा आहे त्या ठिकाणी जाण्याची. जर तुमची इच्छा आहे तर आजच पश्चाताप करात, आपल्या पापांची कबुली करात आणि देवाकडे वळात. आणि जेव्हा तुम्ही पश्चाताप करतात ना, जेव्हा तुम्ही आपले सर्व चुकांची, सर्व अपराधांची कबुली करतात, तर तेव्हा संपूर्ण स्वर्ग, संपूर्ण स्वर्गातले देवदूत हे आनंदित होतात. कारण की एक कळपामध्ये आणखीन एक मेंढरू जमा झालेला आहे, सामील झालेला आहे. काय आज तुम्हाला त्या कळपामध्ये यायचं आहे? मेंढपाळाची वाणी प्रत्येक मेंढरू ऐकतात. आज आपले कानं बंद करू नका. आज आपले हृदय उघडात. तो तुमच्या हृदयाच्या प्रत्येक ठोक्यांवरती हाक मारतो आहे. तो ठोकावत आहे आणि म्हणत आहे की माझ्या मुला, माझ्या मुली, आपल्या अंतःकरणाचे द्वार उघड, आपले हृदय उघड. बघ, मी त्याच ठिकाणी आहे. तू घाबरू नको, तू भिवू नको. तू संकटांना म्हण की संकट मोठे नाहीत, संकटांपेक्षा माझा प्रभू मोठा आहे. हे तारण त्याने अलगद तुमच्या जीवनात आणून ठेवलेलं आहे. किती सुखकारक आहे बघा, जेव्हा आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या अक्षरशः सान्निध्यात राहू. म्हणून त्याने आम्हाला तारण दिलेलं आहे. जर आज तुम्हाला वाटत आहे की मला ते तारण हस्तगत करायचं आहे, एकच नाव आहे, प्रभू येशू ख्रिस्त. त्याच्या नावावरती विश्वास ठेवा आणि हे समजण्यास देवबाप आम्हा प्रत्येकांना सहाय्य आणि मार्गदर्शन करो.